नर्मदे हार, नर्मदे हार. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा आज देवगाव संगम मंडळामध्ये येतं बघा हे. तर इथं आज रात्री मुक्कामी होतो आणि आत्ता बघा सकाळी इथून आता परिक्रमेला सुरुवात करायची आहे पहा. तर हे बघा इथं हे गंगा इथं ह्यांनी इकडून एक नदी आली, इकडून नर्मदा मैया आलेली ते आपल्याला दाखवतो. नर्मदे हार, नर्मदे हार महाराज, नर्मदे हार. तर हे बघा इकडून ही गंगा मैया चाललेली आहे आणि ह्या साईड ही महाराज ही नदी कोणती हो? हे कोणसा नदी आहे? सुनमाई. हां, ही नदी इथं इकडून आली बघा आणि नर्मदा इथं संगम आहे आणि या संगम तरी असं बघा इथं मोठं असं अगदी देवस्थान आहे बघा इथं. आणि आता सूर्य महाराज उगवलेत बघा आता आणि आम्ही आता परिक्रमेला सुरुवात करत आहे. तर हे महाराज पण रात्री आम्ही बरोबर होतो दोघं तिघं. तर आता हे आम्ही आता सगळे आता परिक्रमेला सुरुवात करणार आहे. हे बघा इथं असं मंदिर वगैरे आहे सुंदर असं या संगमावर आणि सुंदर अशी व्यवस्था आहे नर्मदा मैयाच्या कडेला पहा. हे बघा सुंदर असा आश्रम आहे बघा देवगाव. तर इथं आम्ही मुक्कामी होतो बघा आणि आता परिक्रमेला सुरुवात केली आम्ही. नर्मदे हार. हे बघा हे असं आश्रम आहे आणि नर्मदा मायाच्या किनारी हे इथं मंदिर आहे बघा इकडं. तर नर्मदे हार. आता फगनडणी मार्ग आहे, नदीच्या किनाऱ्याने जायचे. बघू आता, चला. नर्मदे हार, नर्मदे हार. महाराज चालले याच्यात पाठीवर मी चालतो म्हणलं हळूहळू पुढं. चला हे बघा नर्मदा मैया. हे बघा ही नर्मदा मैया आणि ही आलेली दुसरी नदी इकडं. तिचं नाव मला नाही आता नेमकं सांगता येत, पण ती आहे ती नदी. आणि संगम आहे बघा आणि या संगमावरती हे देवगाव म्हणतात, देवगाव संगम. इथं आहे देवगावला संगम झालेला आहे आणि या संगमावर रात्री मुक्काम होता. आता निघालो बघा. आता हे संगम पास करून बघा हे लोक सकाळी सकाळी इथं आंघोळीसाठी येतात बघा मैयेच्या किनारी. बघा आता हे वाळतनं चालले बघा, नदी पार करायची बघा. आता इथं पाणी कमी आहे त्यामुळं जमतं नाही, तर मग 10 रुपये इकडं पडे तिकडून पार करावी लागली असते. पण इथून पाणी कमी आहे, पण तरी पण थोडं पाण्यातून जावंच लागेल पलीकडे. नर्मदे हार. हे आता नदी पार केली बघा मी, पण हे रात्री पाऊस झाल्यामुळं हा सगळा चिखल झाला आहे बघा रस्त्याने. तर अवघड रस्ता आहे, चढून वर जायचे बघा तिकडं. तर जाऊ आता कसं तरी, आता जायला पाहिजे. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे पहा सगळा चिखल झाला आहे. आता चिखलाने ह्या रोडने जायचे बघा आता. तर अवघड आहे आता. आता काय मध्ये गाव नाही, काय नाही, काय नाही. आणि गाडी नाही, गोडी नाही. हे सगळा फगदंडी रोड आहे. इथं सगळं डोंगर भाग आहे. हे बघा सगळा डोंगर भाग, काही नाही इकडं. आणि ह्या रस्त्याने जायचे बघा आता. बघा जंगल मार्गे मी एकटाच चाललोय बघा. आणि ते 2 जोडीदार होते, तर ते म्हणले आम्ही इथं 2 दिवस थांबणार आहे. तर आता थांबायचे म्हणल्यावर आता म्हणलं थांबा मग, काय मला तर जायला पाहिजे म्हणलं, थांबून काय हे नाही. तर म्हणलं आता हे बघा हे जंगल मार्गाने सगळं चाललो आहे बघा आता. आणि इथं जरा एक पूल लागला, म्हणलं थोडा जरा आराम करावा.
आता इथं बोलायला जोडीदार नाही कोण, काय नाही. बसलो इथं, जरा म्हणलं जरा 5-10 मिनटं बसावा. तर आता निघालो आहे अजून. आता जायचे पुढं बघा. आता जेवणाचं कुठंतरी टाईम बघितला पाहिजे, एखादा आश्रम. नंतर संध्याकाळची व्यवस्था कुठंतरी बघितली पाहिजे, कारण दुपारच्या लवकरच माहिती घेतली म्हणजे बरं होईल, कारण पाऊस यायला सुरुवात होती. तर बघू आता जरा हवेला जाईपर्यंत जरा हे असंच जरा जंगलमार्गे जावं लागेल. चालते. नर्मदे हार, नर्मदे हार. रामनगर, हे रामनगर आहे बघा. आणि रामनगरमध्ये हा किल्ला आहे बघा. इथालचे मोठे राजा, जुना किल्ला आहे बघा राजाचा. तर इथे मी आता आश्रमात जाणार आहे, पण हा जाताना रोडवर हा किल्ला लागला आहे बघा. हे राय बघत की कोठी, हे असं हे पौराणिक किल्ला आहे बघा. खरंच म्हणजे पाहण्यासारखं आहे, पण ती जास्त वर आहे त्यामुळे मी नाही जाऊ शकत, बाहेरून फक्त दाखवतो. तर हे रामनगर इलाक्यामध्ये आहे. आता चालतो आश्रमात जेवण करण्यासाठी जायचे. बघा हे रामनगर नर्मदे